नमस्कार मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो एक डिझायनिंग ट्युटोरियल. त्या अगोदर मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण डिझाईन करणार आहे एक मेस पोस्टर, ते पण पूर्ण डिटेलमध्ये कोरलड्रॉमध्ये. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा, आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करणारच. तर चला मग वेळ न घालवता आजच्या डिझायनिंग ट्युटोरियलला सुरुवात करूया. कोरलड्रॉ ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचा टायटल घेऊन द्यायचं. नंबर ऑफ पेजेसमध्ये एकच पेज ठेवायचं आणि डायमेन्शनमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इथे इंचेस करायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर एक कोणत्याही साईजमध्ये रँडम साईजमध्ये एक पेज क्रिएट होईल. आता आपल्याला एक प्रॉपर साईज देण्यासाठी काय करायचं, इथे तुम्हाला ऑप्शन मिळते पेज साईज. या पेज साईजवरती क्लिक करायचं आणि यामधून काय करायचं, A4 हे पेज सिलेक्ट करायचं. पेज सिलेक्ट केल्यानंतर या पेजला तुम्हाला प्रॉपरली फिट करायचं असेल तर इथे झूम लेवलवरती क्लिक करून आपण या पेजवरला टू हाईटवरती क्लिक करून प्रॉपर असा फिट करू शकतो. तर आता डिझाईन क्रिएट करण्यासाठी अगोदर काय करतो मी, कंट्रोल आय करून डिझाईन ओपन करून घेतो ते, कारण यातलेच आपल्याला कलर चूज करायचे आहे. अशा प्रकारे मी काय केलं, त्या डिझाईनला इथे ओपन करून घेतलं आणि त्याचबरोबर याच्याच बाजूला मी काय घेतलं, हे डिझाईन, कारण यामधले काही फंड आहेत ते माझ्या लक्षात नाही राहिलं, तर डायरेक्ट त्या फंडवरती टच करून टेक्स्टवरती टच करून मी फंड वगैरे चेक करू शकतो. आणि तुम्हाला मी मटेरियलसोबत म्हणजे सगळं मटेरियल तर तुम्हाला मिळणारच आहे, त्याचबरोबर CDR फाईल पण देणार आहे. तर आता काय केलं, आपण एक पेज A4 साईजमध्ये क्रिएट केलं. त्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे एक शेप क्रिएट करायचा आहे. शेप क्रिएट करण्यासाठी काय करायचं, ते रेक्टँगल टूल घ्यायचा आणि अशा प्रकारे काय करायचं, एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचं. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर यामध्ये कलर फिल करायचा आपल्याला आता. तर इथे तुम्हाला कलर पॅलेटच्या वर ॲड्रॉपर दिसतो, कलर फिकर, यावरती क्लिक करायचं आणि जो ब्राऊन कलर दिसत आहे त्या ब्राऊन कलरवरती क्लिक करायचं. तुम्हाला तो कलर इकडे आपल्या कलर पॅलेटमध्ये खाली आलेला दिसतो, त्याच्यावरती कलरच्या वर अशा प्रकारे व्हाईट कलरची बॉर्डर दिसते, समजून घ्यायचं तो आपला कलर इथं आलेला आहे. आता या शेपला सिलेक्ट करायचं आणि या कलरला अशा प्रकारे क्लिक करायचं, त्या शेपमध्ये कलर फिल होईल. त्यानंतर याला तुम्हाला अशा प्रकारे एक बॉर्डर दिसते आउटलाईन. या आउटलाईनला काय करायचं, आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करण्यासाठी इथून तुम्ही ननवरती क्लिक करून पण रिमूव्ह करू शकता, किंवा इथे ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली डॉक्युमेंट पॅलेटमध्ये यावरती राईट क्लिक करून पण आपण याची जी आउटलाईन आहे ते रिमूव्ह करू शकतो. अशा प्रकारे मी काय केलं, एक इथे शेप तयार केला. आता या शेपला काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे थोडा इथून कर्व करायचा आहे, सॉरी राऊंडेड करायचा आहे. त्याकरिता या शेपला सिलेक्ट करायचं. आपण या शेपला सिलेक्ट करू आणि त्यानंतर तुम्हाला जो सेकंड नंबरचा टूल आहे शेप टूल, यावरती क्लिक करून अशा प्रकारे त्यावरती तुम्हाला पॉईंट दिसतील, नोड. या नोडवरती काय करायचं आहे, कंट्रोल प्रेस करायचं आहे आणि खालच्या नोडवरती अशा प्रकारे याला वरती घेऊन जायचं आहे. म्हणजे काय होईल, तो फक्त एकच नोड अशा प्रकारे राऊंडेड होईल. त्याकरिता काय करायचं, कंट्रोल प्रेस करायचं आणि कंट्रोल प्रेस केल्यानंतरच तुम्ही त्याला काय करायचं, अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. तर मित्रांनो, आपण काय केलं, आता याला राऊंडेड केलं. राऊंडेड केल्यानंतर आपल्याला हा पण एक शेप घ्यायचा आहे. शेप ड्रॉ करण्यासाठी परत काय करायचं, अशा प्रकारे एक रेक्टँगल घेऊन घ्यायचं आणि या कुठपर्यंत ड्रॉ करायचा एक वेळेस या डिझाईनमध्ये आपण बघून घेऊ. थोडे जे करू, आपण साईज वाढवून घेऊ. अशा प्रकारे मी काय केली, याची साईज वाढवली आणि त्यानंतर यामध्ये पण आपल्याला काय करायचं, आता कलर फिल करायचा आहे. कलर फिल करण्यासाठी परत मी ऑप्शनवरती क्लिक करेल आणि त्यानंतर हा कलर इथून एक्स्ट्रॅक्ट करेल. हा तुम्हाला इथे कलर पॅलेटमध्ये आलेला दिसतो. त्यानंतर या शेपला सिलेक्ट करायचं आणि या कलरचा फिल करायचा. आउटलाईन रिमूव्ह करण्यासाठी यावरती राईट केल्याचं, राईट केल्यानंतर आपण राईट क्लिक केल्यानंतर याची आउटलाईन पण रिमूव्ह होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, याला थोडं कर्व करायचं आहे. कर्व करण्यासाठी परत या शेप टूलवरती क्लिक करायचं आणि कंट्रोल क्यू करायचं. कंट्रोल क्यू केल्याने काय होईल, ते कन्वर्ट टू कर्व होईल. किंवा मित्रांनो, तुम्ही सिम्पली इथं ऑप्शन मिळते तुम्हाला कन्वर्ट टू कर्व, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे व्हाईट कलरचे नोट येतील आणि नोट तुम्हाला केव्हा दिसतील, जेव्हा तुम्ही इथे शिफ्ट टूलवरती क्लिक कराल. जर तुम्ही याला कन्वर्ट टू कर्व केलं आणि कंट्रोल क्यू करून, आणि जर तुम्ही इथे शिफ्ट टूल सिलेक्ट केलं नाही, तर तुम्हाला ते दिसणार नाही. त्याकरिता त्याला कन्वर्ट टू कर्व करायचं आणि त्यानंतर इथे या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे आपण त्याला हे व्हाईट कलरचे तुम्हाला पॉईंट दिसतील. आता काय करायचं, या नोडला अशा प्रकारे इथून डिलीट करून टाकायचं. असं ड्रॅग करायचं, असं ड्रॅग करायचं आणि त्याला काय करायचं, डिलीट करून टाकायचं. डिलीट केल्यानंतर काय करायचं, लाईनवरती यायचं. लाईनवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पॉईंट दिसेल, त्या पॉईंटवरती क्लिक करायचं. म्हणजे किंवा या लाईनवरती तुम्ही अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं. क्लिक केल्यानंतर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर टू कर्व या ऑप्शनवरती क्लिक करून या या डॉटवरती क्लिक करायचं पॉईंटवरती आणि अशा प्रकारे त्याला थोडं काय करायचं, कर्व करून घ्यायचं. आणि त्याच प्रकारे हा नोट जर ॲडजस्टमेंट करायची असेल, त्यावरती क्लिक करून ही तुम्हाला लाईन दिसते, याच्या थ्रू आपण अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण काय केलं, इथे शेप ड्रॉ केला. आता मी काय करतो, त्यामधलाच एक शेप घेतो, कारण याची जर मी ॲडजस्टमेंट करत बसलो तर काय होईल,
तिथे खूप वेळ लागेल. त्यामुळे आपण याच डिझाईनमधला बॅकग्राऊंड आणि ते घेऊन घेऊ. फक्त मी तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे आपण कोरलड्रॉमध्ये टूल यूज करून शेप ड्रॉ करू शकतो. आता मी काय करतो, हे दोन्ही शेप आहेत ते आपण ते शेप घेऊन घेऊ. या प्लेटला डिलीट करून टाकतो मी. हा एक शेप घेतला आणि दुसरा पण एक शेप घेऊन घेतो. शेप घेण्याकरिता याला काय करायला लागेल, थोडं मला बाजूनं अशा प्रकारे याला काय करतो, आता मी कंट्रोल झेड करतो. त्यानंतर याला काय करायला लागतं, आता कंट्रोल व्ही. अशा प्रकारे मी समजा शेप घेतला. तुम्हाला मी सांगितलंच आहे की कशाप्रकारे त्याला ड्रॉ करायचं. आता काय करायचं, या शेपवरती आपल्याला प्लेट ठेवायची आहे. प्लेट ठेवण्यासाठी कंट्रोल आय करायचं. सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि त्याला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसते. तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर काय करायचं, त्या प्लेटचा PNG कंट्रोल आय करून इम्पोर्ट करून घ्यायचा. पूर्ण HD मध्ये तुम्हाला PNG मिळून जातील. आणि त्यानंतर काय करायची, हँडलच्या सहाऱ्याने अशा प्रकारे त्याची साईज ॲडजस्टमेंट करून घ्यायची. आता जेव्हा तुम्ही एखादा PNG इम्पोर्ट करता तर तुम्हाला काय दिसेल, तो जास्त असा एरिया कव्हर करतो. त्याकरिता काय करायचं आहे, PNGला सिलेक्ट करायचं आणि ते क्रॉप टूलवरती क्लिक करून त्याला काय करायचं, असं जवळून एकदम पूर्ण क्रॉप करून घ्यायचं. म्हणजे काय होईल, ते जास्त स्पेस ऑक्युपाय करणार नाही, कव्हर करणार नाही. आणि आपण याला काय करू, थोडंसं ॲडजस्टमेंट करून घेऊ. आता याला ॲडजस्टमेंट झाल्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला शॅडो द्यायचा आहे. शॅडो देण्याकरिता शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे काय करायचं, याला एक शॅडो देऊन द्यायचा आणि थोडीशी काय इंटेन्सिटी शॅडोची कमी करून घ्यायची. अशा प्रकारे आपण याला काय केला, आता शॅडो दिला. आता याला काय करतो, मी डिलीट करतो. फक्त मी तुम्हाला सांगत आहे की कशाप्रकारे आपण टूल्स यूज करायची, डिझाईन क्रिएट करायची. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला जे टेक्स्ट आहे अन्नपूर्णा हे आपल्याला टाईप करायचं आहे. टाईप करण्यासाठी काय करायचं आहे, कंट्रोल प्लस F11 ही शॉर्टकट की प्रेस करायची आहे. कंट्रोल प्लस F11 ही शॉर्टकट की प्रेस करायची आहे. अशा प्रकारे तुमच्यासमोर एक ग्लिप्स नावाचा डॉकर ओपन होईल. आता यामध्ये तुम्हाला सर्च करायचा आहे Infinity 15. आता मला चेक करू द्या, आपण Infinity 15 हाच फंड यूज केला आहे का. येस, Infinity 15 हाच फंड यूज केला आहे. आता करतो मी परत कंट्रोल प्लस F11 प्रेस केलं. अशा प्रकारे ग्लिप्स नावाचा डॉकर ओपन झाला. त्यामध्ये आपल्याला इथे काय करायचं आहे, सर्च करायचं आहे Infinity 15. Infinity 15 आणि Infinity 15 इथे आल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला Infinity 15 दिसते आणि त्याचेच फंड दिसतात. आता यानंतर काय करायचं आहे, जे तुम्हाला अन्नपूर्णा टाईप करायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक एक लेटर इथं शोधावं लागेल. आता मी पूर्ण टाईप करून दाखवणार नाही, कारण त्यामुळे आपला व्हिडिओ खूप लेंदी होईल. आणि जर तुम्हाला टायपिंग करता येत नसेल तर चॅनलवरती आपला एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, कशाप्रकारे इन्फिनिटी फंट यूज करायचा, टाईप वगैरे करायचा. आता समजा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून एक टेक्स्ट वगैरे इथे टाईप करतो. समजा आता इथे ळ पाहिजे, त्यावरती डबल टॅप करायचं. तुम्हाला स्क्रीनवरती तो ळ हा इथे आलेला दिसतो. त्यानंतर याची हे करायची, अशा प्रकारे साईज कमी जास्त करायची आणि त्यानंतर जो कलर तुम्हाला यामध्ये फिल करायचा आहे तो आपण इथून फिल करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण जे टेक्स्ट आहे ते टाईप करून घ्यायचं. यामध्ये जे मी टेक्स्ट टाईप केलं आहे ते पूर्ण तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्या खालची जी लाईन्स वगैरे आहेत ते पण यामध्ये पूर्ण मिळून जाईल. फक्त तुम्हाला शोधावं लागेल. आता याला केलं मी डिलीट आणि डिलीट करून याला आपण कट करतो आणि मागच्या डिझाईनमधला यालाच काय करतो, आपण इथे कॉपी करून घेऊ. आता जी साईज वगैरे आहे ते साईज वगैरे ते तुमच्यानुसार तुम्हाला काय करावे लागेल, ॲडजस्टमेंट वगैरे करावी लागेल. समजा तुम्ही एखादा दुसरा साईजचं पेज घेतलं तर त्याची साईज तुम्हाला त्या पेजनुसारच ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता मी इथे तुम्हाला साईज सांगेल की 106.480/498 ठेवा. तर मित्रांनो हे आपल्याला स्वतःहून आपल्या डिझाईनमध्ये साईज ठरवावी लागेल की आपल्याला किती पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे केलं, इथे टेक्स्ट घेतला. टेक्स्ट घेतल्यानंतर याच्यासमोर तुम्हाला अशा प्रकारे हे दिसतात. याचं पण तुम्हाला PNG मिळून जाईल. मी याला काय करतो, डायरेक्टली यातूनच कॉपी करून घेतो. याचा पण तुम्हाला PNG मिळून जाईल. आता मित्रांनो इथे केलं मी, अशा प्रकारे छोटे छोटे फ्लावर्स घेतले आहे, कारण माझी डिझाईन एकदम सिंपल आहे आणि नाव वगैरे ते पण एकदम सिंपल आहे. त्यामुळे मी अशा प्रकारे इथे एक PNG घेतला आहे. जर तुमची डिझाईन एखादी दुसरी असेल, कोणती असेल, समजा रॉयल वगैरे कपड्याची असेल, कोणती म्हणत असाल तर त्या डिझाईनच्या रिलेटेड त्यामध्ये समजा किंग वगैरे असते, मुकुट असते, अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये एलिमेंट ॲड करू शकता. आता असं नाही की मी तुम्हाला डिझाईन शिकवणार आणि तेच तुम्ही कॉपी करणार. तुम्ही तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी लावून पण डिझाईनमध्ये चेंजेस करून स्वतःची डिझाईन क्रिएट करू शकता. असो, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे टेक्स्ट टाईप करायचं आहे भोजनालय. आता भोजनालयमध्ये आपण कोणता फंड वापरला आहे, श्रीचा फंड वापरलेला आहे. सर्व फंड तुम्हाला मटेरियलसोबतच मिळून जाईल आणि यामध्ये आपण श्रीमध्ये वापरलेला आहे श्रीदेव 4635.
आता मित्रांनो हा फंड कसा वापरायचा, तर त्याकरिता याची वेबसाईट आहे. ही वेबसाईट दिसते तुम्हाला हिंदी टायपिंग डॉट इन्फो. कोणतेही क्रोम ब्राउझर ओपन करायचं, त्यामध्ये हिंदी टायपिंग डॉट इन्फो ही वेबसाईट ओपन करायची सर्च करून. अशा प्रकारे त्या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल. यामध्ये जो वरचा बॉक्स आहे टेक्स्ट बॉक्स, यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये टाईप करायचं आहे. आणि त्यानंतर हे ऑप्शन दिसेल तुम्हाला कन्वर्ट टू श्रीदेव. यावरती क्लिक करून तो तुमचा जो श्रीलिपी कोड आहे तो इथे युनिकोड जनरेट होईल. आता इथे तुम्हाला मराठीमध्ये दिसतो, पण तुम्हाला काय करायचं, याला कॉपी ऑलवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तो पूर्ण कॉपी होईल. आणि कॉपी झाल्यानंतर परत कोरडरमध्ये आल्यानंतर तुम्हाला तो काय करायचा आहे, टेक्स्ट टूल घ्यायचा आहे आणि तिथे पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तो तुम्हाला कोड अशा प्रकारे लँग्वेजमध्ये दिसेल. आणि या टेक्स्ट आल्यानंतर याला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि त्याला काय करायचं, श्रीचा फंड देऊन द्यायचा. आपण इथे काय करू, श्री फंड सर्च करू. आणि श्रीचे फंड कसे यूज करायचे त्याचा पण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे श्रीचे फंड आहे ते यामधला फंड सिलेक्ट करायचा आणि त्याला आपण काय दिलं, अशा प्रकारे भोजनालय हे नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये आपण जे टेक्स्ट मराठीमध्ये तुम्हाला दिसत आहे बाकीचे, ते आपण श्रीचा फंड करून त्याचा युनिकोड जनरेट करूनच यूज केलेला आहे. तर तशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता काय करणार आहे मी, याला डायरेक्टली आपण इथून टेक्स्ट कॉपी करू. हे टेक्स्ट मी काय करतो, पूर्ण कॉपी करतो. कारण मी तुम्हाला आता सांगितलं आहे कशाप्रकारे तुम्ही त्याला यूज करता येतात. तर अशा प्रकारे खालचं पण आपण युनिकोडमध्ये श्रीदेव 1239 हा फंड इथे देऊन दिलेला आहे. त्याचा पण तुम्हाला युनिकोड जनरेट करावं लागेल. त्यानंतर कंट्रोल आय करायचं आणि बाकीचे PNG जे फ्लावरची PNG आहे ते तुम्हाला इथून इम्पोर्ट करायचे आहे. अशा प्रकारे इम्पोर्ट करायचं आणि त्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे त्या पेजवरती ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. याची साईज वगैरे तुम्हाला प्रॉपरली ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता यामध्ये कसं घेतलं आहे, हा घेतला आहे, हे तुम्हाला चारही ॲड करायचे आहे. याला इथून मी डायरेक्ट कॉपी करतो. अशा प्रकारे मी काय केलं, यामध्ये पेस्ट केलं. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली शेप ड्रॉ करायचे आहे. यामध्ये कोणते शेप ड्रॉ करायचे, अशा प्रकारे पहिले टेक्स्ट टाईप करू आपण. यामध्ये पण मी काय केलं आहे, श्रीदेवचाच फंड यूज केलेला आहे. तुम्हाला तोच फंड घ्यायचा आहे. आणि हा PNG आहे तो पण तुम्हाला मिळून जाईल. याला मी डायरेक्टली कॉपी करतो. अशा प्रकारे आपण पेस्ट केलं आणि हा PNG पण तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे सर्व मटेरियल तुम्हाला जे सर्व मटेरियल डिझाईनसाठी लागणार आहे ते पूर्ण मिळून जाईल. फंट असो किंवा PNG वगैरे असो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता शेप ड्रॉ करायचा आहे. अशा प्रकारे शेप ड्रॉ करण्यासाठी आता आपण परत रेक्टँगल टूल घेऊ आणि अशा प्रकारे एक शेप ड्रॉ करू. एक शेप ड्रॉ केला आणि या शेपला राउंडेड करण्यासाठी इथे शेप टूलवरती क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचे, चारही कॉर्नर यामध्ये तुम्हाला दिसत असेल चारही कॉर्नर राउंडेड करायचे. त्याकरिता डायरेक्टली यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्टमेंट करून प्रॉपरली जसं तुम्हाला राउंडेड पाहिजे तसं काय करायचं, ते राउंड करायचं. आणि त्यानंतर यामध्ये करायचं आपल्याला कलर फिल करायचा आहे. अगोदर मित्रांनो काय केलं, या पेजला आपण दुसरा कलर दिलेला आहे. तर त्याकरिता काय करायचं, रेक्टँगल टूलवरती डबल टॅप करायचं. डबल टॅप केल्यानंतर याला काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला पेजवरती रेक्टँगल आलेली दिसते जेव्हा तुम्ही डबल टॅप करता. याला काय करायचं, इथे हे बॅकमध्ये राहील. याला काय करायचं, आपल्याला सगळ्यात मागच्या लेअरवरती ठेवायचं आहे. जर ते वरच्या लेअरवरती आलं तर काय करायचं, त्याला डिलीट करून टाकायचं आणि सध्याचं राहू द्यायचं. पण मी तुम्हाला सांगून देत आहे की कशाप्रकारे बॅकग्राऊंडला कलर द्यायचा. आता मी काय केलं, डबल टॅप केलं आणि एक रेक्टँगल ड्रॉ केला. त्यानंतर इथे कलर पिकरवरती क्लिक करायचं आणि जो पेजचा कलर आहे यावरती क्लिक करून या रेक्टँगलला सिलेक्ट करायचं आणि ते पेजला अशा प्रकारे आपण कलर देऊ शकतो. हा सध्या काय करतो मी, याला डायरेक्ट डिलीट करून टाकतो कारण आपण शेवटी आपण त्याला देऊ शकतो. आता इथे काय केलं, आपण शेप ड्रॉ केला. शेपमध्ये आपल्याला कलर फिल करायचा आहे. इथून क्लिक करायचं, हा कलर सिलेक्ट करायचा, एक्स्ट्रा करून घ्यायचा, या शेपला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे त्यामध्ये कलर फिल करायचा. त्यानंतर इथे येऊन याची आउटलाईन काय करायची, नन करून टाकायची. आणि त्यानंतर आपल्याला करायचं, याला शॅडो द्यायचा आहे. शॅडो देण्याकरिता शॅडो टूलवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे याला शॅडो देऊन द्यायचा. आणि बाकी तुम्ही याची इंटेन्सिटी वगैरे कमी वगैरे करू शकता. त्यानंतर याचा डुप्लिकेट करण्यासाठी कंट्रोल प्रेस करायचं आणि अशा प्रकारे राईट साईडला ओढायचं आणि माऊसला राईट क्लिक करून आपण याचा डुप्लिकेट करू शकतो. किंवा जर तुम्हाला हे जमत नसेल तर याला क्लिक करायचं आणि कंट्रोल D करून डुप्लिकेट करून अशा प्रकारे तुम्ही त्याला यूज करू शकता. त्यानंतर आता काय करतो, मी याला डिलीट करतो. आणि जर मित्रांनो समजा तुम्ही कंट्रोल D करून डुप्लिकेट केला आणि त्याला तुम्हाला शॅडो आला नसेल तर याची मी तुम्हाला शॉर्टकट की सांगणार आहे समोर. तर आपण काय करू, याचाच कंट्रोल D केला मी आणि अशा प्रकारे इथे घेऊन येऊ. आपल्याला किती पाहिजे यामध्ये,
1 2 3 3 पाहिजे. परत मी काय करतो, याचा कंट्रोल डी करतो, अशा प्रकारे 3 आले. त्यानंतर याचाच कंट्रोल डी करतो. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कंट्रोल डी करा. नसेल तर तुम्हाला प्रॉपरली वर्क करायचं असेल तर काय करायचं, याला सिलेक्ट करायचं किंवा याला सिलेक्ट करायचं, कंट्रोल प्रेस करायचं, अशा प्रकारे खाली स्क्रोल करून घ्यायचं, माऊसला राईट क्लिक करायचं, म्हणजे त्याचा डुप्लिकेट होऊन जाईल. आणि आता काय करायचं, आपल्याला खाली पाहिजे तर एक वेळा डुप्लिकेट केल्यानंतर त्याला सिलेक्ट करू द्यायचं आणि कंट्रोल आर प्रेस करायचं, म्हणजे अशा प्रकारे ते रिपीट होईल. आता काय करायचं मित्रांनो, आपण याला केलं शॅडो दिला आहे. आता या शेपला आपल्याला ॲज इट इज सेम शॅडो द्यायचा आहे. त्याकरिता इथे तुम्हाला दिसते आय ड्रॉपर टूल, याचा या कॉर्नरवरती क्लिक करायचं आणि आय ड्रॉपर ॲट्रिब्यूट आय ड्रॉपर यावरती क्लिक करून याचा शॅडो काय करायचा, कॉपी करायचा. त्या अगोदर तुम्हाला इथे इफेक्टमध्ये शॅडो हे ऑप्शन टिक करायचं आणि त्यानंतर जी साईज वगैरे आहे ती तुम्ही इथून राहू द्या. साईज वगैरे यावरती पण क्लिक करायचं, कारण सेम साईज त्यावरती अप्लाय झाली पाहिजे. आणि त्यानंतर या ॲड्रॉपरवरती क्लिक करायचं, यावरती क्लिक करायचं, यामध्ये अशा प्रकारे तुम्ही पेस्ट करून सेम आपण त्यामध्ये शॅडो इफेक्ट देऊ शकतो. शॅडो इफेक्टने त्याचा यूज करून आपण वेगवेगळे जे इफेक्ट आहे तुम्हाला दिसतं त्यामध्ये, ते पण आपण ॲज इट इज त्यामध्ये देऊ शकतो. आता त्यानंतर मित्रांनो, यामध्ये काय केलं आपण, टेक्स्ट टाईप केला आहे. त्याकरिता टेक्स्ट टूल घेऊ आणि अशा प्रकारे इथे डेली DAILY अशा प्रकारे डेली लंच एंटर प्रेस केलं मी आणि लंच हे टेक्स्ट टाईप केलं आणि कंट्रोल ए करायचं आहे आणि याला कंट्रोल एल करून लेफ्टमध्ये अलाइन करायचं आहे. जर किंवा तुम्ही इथून यावरती क्लिक करून लेफ्टवरती क्लिक करून अशा प्रकारे त्याला लेफ्टमध्ये अलाइन करू शकता. त्यानंतर फंट लिस्टमध्ये याला तुम्हाला इंटर हा फंट द्यायचा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा फास्ट वाटत असेल तर काय करायचं, थोडा स्लो करून घ्यायचा आणि स्लो वाटत असेल तर थोडे जी व्हिडिओची स्पीड आहे ती वाढवून घ्यायची. आणि त्यानंतर याची काय करायची, आपण अशा प्रकारे साईज वगैरे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. स्पेसिंग वगैरे कमी करायची असेल या वर्डमधली तरी शिफ्ट टूलवरती क्लिक करायचं आणि हे तुम्हाला व्हर्टिकल स्पेसिंग दिसते, याच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे त्यामधली स्पेसिंग करू शकतो कमी. आणि त्यानंतर जर तुम्हाला हॉरिझॉन्टल स्पेसिंग कमी करायची असेल, वाढवायची असेल, तर अशा प्रकारे आपण त्याची स्पेसिंग वगैरे करू शकतो. त्यानंतर आता या टेक्स्टला आपल्याला काय करायचं आहे, शेपवरती अलाइन करायचं आहे. अलाइन करण्यासाठी या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, त्यानंतर शिफ्ट प्रेस करायचं आणि या शेपला सिलेक्ट करायचं. पहिले टेक्स्टला सिलेक्ट करायचं, शिफ्ट प्रेस करून त्या शेपला सिलेक्ट करायचं, म्हणजे दोन्ही सिलेक्ट होतील. आणि त्यानंतर शॉर्टकट की ई प्रेस करायची. जर तुम्ही ई प्रेस केलं तर त्या शेपच्या इन बिटवीन बरोबर ते जे टेक्स्ट आहे ते काय होईल, अलाइन होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो शॉर्टकट कीचा यूज करून आपण स्पीडमध्ये काम करू शकतो आणि आपला टाईम पण वाचेल. आणि अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे टेक्स्ट वगैरे घ्यायचे आहे. जर मित्रांनो तुम्ही हे जे शेप घेतले आहे यामध्ये तुम्हाला इक्वल डिस्टन्स पाहिजे असेल चारही शेपमध्ये, साई शेपमध्ये, तर याला टेक्स्टला आता मी तुम्हाला सांगितलं आहे कसं टाईप करायचं. त्यानंतर या काय करायचं आहे, ते पूर्ण शेपला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर शिफ्ट प्लस ए प्रेस करायचं. सॉरी ए नाही, शिफ्ट प्लस ई प्रेस करायचं. सॉरी, ई प्रेस करायचं. सॉरी सॉरी सॉरी, याची शॉर्टकट की मी पण विसरलो. नाही नाही, आपण काय करू, फक्त या 3 ऑब्जेक्टला अशा प्रकारे सिलेक्ट करू आणि त्यानंतर शिफ्ट प्लस ए प्रेस केलं. शिफ्ट प्लस ए प्रेस केला तर काय होईल, इक्वल डिस्टन्समध्ये ते अलाइन होतील. त्याच प्रकारे इकडले काय करायचे, अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि शिफ्ट प्लस ए प्रेस केलं तर ते एका इक्वल डिस्टन्समध्ये अलाइन होतील. त्यानंतर जर तुम्ही ई प्रेस केलं, ईने प्रेस करायचं आहे आपल्याला, आता ई प्रेस केलं तर एका ह्याच्यात येऊन जातील ते. आणि जर या दोघांना तुम्हाला एका लाईनमध्ये अलाइन करायचं असेल तर याला दोघांना अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्लस ई प्रेस केलं तर काय होतील, ते शिफ्ट प्लस ई प्रेस केला तर एका लाईनमध्ये प्रॉपरली अलाइन होतील. अशा प्रकारे ते शॉर्टकट की तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. कधी-कधी मी पण विसरून जातो, होतच असते तसं. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच आहे की कशाप्रकारे टेक्स्ट टाईप करायचं. त्यानंतर जो हा टिक मार्क दिलेला आहे याचा पण तुम्हाला PNG मिळून जाईल किंवा तुम्ही डायरेक्टली इथून पेन टूल घ्यायचा आणि अशा प्रकारे 2 पॉईंट देऊन द्यायचे, एक असा आणि एक असा. आणि यावरती काय करायचं, शेवटच्या पॉईंटवरती डबल टॅप करायचं, म्हणजे काय होईल, तिथून ते जो पेन आहे तो निघून जाईल. आणि त्यानंतर याची जी व्रीथ आहे, आउटलाईन व्रीथ, ते इथून काय करू शकता तुम्ही, कमी जास्त करू शकता. आता मित्रांनो जर तुम्हाला कोरल शिकलं नसाल प्रॉपरली तर आपल्या चॅनलवरती कोरल प्लेलिस्ट आहे, तिथून तुम्ही कोरल प्रॉपरली शिकू शकता. मग तुम्ही याची साईज वगैरे स्मॉल करायची, त्यामध्ये जो मी सांगितलं यावरती क्लिक करून जो कलर पाहिजे तो कलर एक्स्ट्रॅक्ट करायचा आणि यामध्ये फिल करायचा. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. आणि त्यानंतर आता जे आयकॉन आहेत, ह्या आयकॉनचे पण तुम्हाला PNG इथे इम्पोर्ट करायचे आहे. आता मी काय करतो, या डिझाईनमधले डायरेक्टली हे पूर्ण कॉपी करून घेतो. कंट्रोल C केलं आणि यामध्ये आपण याला काय करू, कंट्रोल V पेस्ट केलं मी.
त्यानंतर आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जे आयकॉन आहेत, समजा तुम्ही आयकॉन दिले आणि याची जर जे अलाइनमेंट आहे ते प्रॉपर नसेल, तर त्याकरिता याला सिलेक्ट करायचं आणि फक्त याला अशा प्रकारे या जे रेक्टँगल आहे, शेप आहे, या शेपच्या शेपमध्ये घेऊन यायचं. त्यानंतर याला सिलेक्ट होऊ द्यायचं, शिफ्ट प्रेस करायचं, याला पण सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. म्हणजे ते सेंटरमध्ये प्रॉपर अलाइन होईल या शेपच्या. अशा प्रकारे तुम्ही त्याचा हे करू. त्यानंतर आता या तिन्ही तुम्हाला जे शेप आहेत, आयकॉन आहेत, या आयकॉनला जर तुम्हाला प्रॉपरली अलाइन करायचं असेल, तर याला काय करायचं, समजा आता याला आपण अलाइन केलं प्रॉपरली, याला अलाइन करायचं असेल, तर याला सिलेक्ट राहू द्यायचं, शिफ्ट प्रेस करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं. सी प्रेस केला तर सेंटरमध्ये, याच्या सेंटरमध्ये अशा प्रकारे अलाइन होईल. त्याच प्रकारे याला जर अलाइन करायचं असेल याच्याबरोबर, तर काय करायचं, याला सिलेक्ट करायचं, याच्याबरोबर अलाइन करायचं आहे, शिफ्ट प्रेस करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं. म्हणजे ते एका लाईनमध्ये अलाइन होतील. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला हे शेप ड्रॉ करायचा आहे. त्याकरिता परत रेक्टँगल टूल घ्यायचा, अशा प्रकारे शेप ड्रॉ करून घ्यायचा आणि शेप ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला आपल्याला थोडं कर्व करायचं आहे, म्हणजे राउंडेड करायचं आहे. परत यावरती टूलवरती क्लिक करायचं, शेप टूलवरती, आणि अशा प्रकारे याला थोडं राउंडेड करून घ्यायचं. राउंडेड केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, याचाच कंट्रोल डी करून डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर याचा काय करायचं, आता आपल्याला एक कलर फिल करायचा आहे. हा कलर मी इथून एक्स्ट्रॅक्ट केला, त्या शेपमध्ये इथून कलर फिल केला आणि कलर फिल केल्यानंतर याची आउटलाईन आपण इथून राईट क्लिक करून रिमूव्ह केली आणि त्यानंतर या शेपला काय करायचं, सिलेक्ट राहू द्यायचं आणि त्यानंतर याला पण शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई हे शॉर्टकट की प्रेस करून त्याला आपण त्या शेपमध्ये अलाइन करू शकतो. आता त्यानंतर या ब्राऊन शेपला काय करायचं, सिलेक्ट करायचं आणि क्रॉप टूलवरती क्लिक करून काय करायचं, अशा प्रकारे त्याला क्रॉप करून घ्यायचं आणि ते क्रॉपवरती क्लिक करून तुम्ही त्याला प्रॉपरली क्रॉप करू शकता. त्यानंतर जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट टाईप करायचं. यामध्ये पण आपण काय केलेलं आहे, श्रीचाच फंट वापरलेला आहे. सेम ॲज इट इज तुम्हाला काय करायचं आहे, फंट वगैरे मी जी स्टेप सांगितली आहे ते फॉलो करायची आहे आणि टेक्स्ट वगैरे टाईप करायचं आहे. आणि अलाइनमेंटसाठी आता याला मी कंट्रोल सी केलं, परत यावरती आता व्ही करतो, पेस्ट केलं मी. तर आता जर तुम्हाला याला यावरती अलाइन करायचं आहे, समजा ते टेक्स्ट तुम्ही घेतलं आणि टेक्स्टला तुम्हाला शेपवरती अलाइन करायचं असेल, त्या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, या शेपला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं, म्हणजे दोन्ही सिलेक्ट होतील आणि त्यानंतर सी प्रेस करायचं आणि ई प्रेस करायचं, म्हणजे दोन्ही प्रॉपरली काय होतील ते अलाइन होतील. म्हणजे जे टेक्स्ट आहे तुमचं, जे हे शेप आहे, या शेपच्या इन बिटवीन बरोबर सेंटरमध्ये अलाइन होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, ते ॲडजस्टमेंट प्रॉपरली करून घ्यायची आहे. याला पण मी डिलीट करतो आणि यामधून आपण काय करू, याला पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर हे पण तुम्हाला आयकॉन इम्पोर्ट करायची आहे, बरोबर त्याला सेटिंग करायची आहे. आयकॉनला बरोबर अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे आणि जे लाईन ड्रॉ करण्यासाठी इथून तुम्ही फ्री हँड टूल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जे समजा तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे असेल तर शिफ्ट प्रेस करायचं आणि अशा प्रकारे स्ट्रेट लाईन येऊन जाईल. त्याकरिता शिफ्ट प्रेस करावं लागेल आणि जर तुम्ही शिफ्ट प्रेस केलं नाही तर काय होईल, त्याच्या प्रकारे ती प्रॉपरली एक स्ट्रेट लाईन येणार नाही. त्याकरिता शिफ्ट प्रेस करायचं, म्हणजे ते प्रॉपर लाईन येऊन जाईल. त्याच प्रकारे व्हर्टिकल लाईन पाहिजे असेल तर शिफ्ट प्रेस करायचं, अशा प्रकारे आपल्याला लाईन घेता येते. त्यानंतर या लाईनमध्ये आउटलाईनमध्ये कलर फिल करायचा असेल लाईनमध्ये, तर कलर पॅलेटमध्ये यायचं, जो कलर तुम्हाला पाहिजे त्या कलरवरती राईट क्लिक करायचं, म्हणजे त्यामध्ये तो कलर फिल होईल. आणि त्यानंतर आउटलाईनची व्रीथ आहे, याची जर व्रीथ तुम्हाला कमी जास्त करायची असेल तरी त्या आउटलाईन या ऑप्शनवरती यायचं आणि जे तुम्हाला जशी व्रीथ पाहिजे ती तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. अशा प्रकारे याला डिलीट करतो. आता मी तुम्हाला सांगितलं की हे आयकॉन वगैरे इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर जर तुम्हाला या टेक्स्टला प्रॉपरली अलाइन करायचं असेल याच्यासोबत, त्या टेक्स्टला फक्त अशा प्रकारे इथे घेऊन यायचं आणि त्यानंतर याला पण शिफ्ट प्रेस करून या आयकॉनला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं, सेंटरमध्ये अलाइन होईल. आणि त्यानंतर या टेक्स्टला आणि या टेक्स्टला जर तुम्हाला अलाइन करायचं असेल तर या टेक्स्टला सिलेक्ट करायचं, या टेक्स्टला सिलेक्ट करायचं आणि ई प्रेस करायचं, म्हणजे ते एका लाईनमध्ये अलाइन होतील. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला खालचा एक शेप ड्रॉ करायचा आहे. यामध्ये अशा प्रकारे करायचं, एक शेप इथून ड्रॉ रेक्टँगल घ्यायचा, ड्रॉ करायचा, त्यामध्ये हा कलर इथून कलर पिकरवरती क्लिक करून तो कलर फिल करून द्यायचा आणि त्याची आउटलाईन वगैरे रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता. यामध्ये काय केलं आहे, आपण जी आउटलाईन आहे ती इथे घेतलेली आहे. त्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, इथे यावरती क्लिक करावं लागेल, याचा आउटलाईनचा जो कलर आहे तो घ्यावा लागेल. इथून तुम्ही कलर घेतल्यानंतर त्यामध्ये तो कलर फिल केल्यानंतर काय करायचं, आता याची आउटलाईनची ब्रीथ वगैरे तुम्ही इथून कमी जास्त करू शकता किंवा आउटलाईन जर रिमूव्ह करून फक्त मी काय केलं आहे ते
आउटलाईन घेतली आहे. यामध्ये आपण अशा प्रकारे 2 लाईन घेतल्या आहे. त्याकरिता फ्री हँड टूल घ्यायचा, 2 लाईन याच्यावर प्रॉपरली अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायच्या आणि त्यामध्ये काय करायचं कलर फिल करायचं. कलर फिल करण्यासाठी तुम्हाला आउटलाईनमध्ये राईट क्लिक करायचं आहे कलरवरती आणि शेपमध्ये कलर फिल करायचा असेल, या शेपमध्ये कलर फिल करायचा असेल तर लेफ्ट क्लिक करायचं आणि जर आउटलाईनमध्ये कलर फिल करायचा असेल तर राईट क्लिक करायचं. अशा प्रकारे त्यामध्ये तो आपल्याला कलर फिल करता येते. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता जी टेक्स्ट आहे, या टेक्स्टला काय करायचं तुम्हाला यामध्ये टेक्स्ट टूल घ्यायचा आहे. टेक्स्ट टूल घेतल्यानंतर ते टेक्स्ट टाईप करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणता फंट द्यायचा आहे, यामध्ये एंटर फंट द्यायचा आहे. हे तुम्हाला पूर्ण मी CTR फाईलच देऊन देणार आहे आणि CTR फाईल दिल्यानंतर तुम्हाला दिसेलच यावरती जसं तुम्ही क्लिक कराल त्यामध्ये तुम्हाला जो फंट मी यूज केला आहे तो फंट दिसून जाईल. तो तुम्हाला फंट इन्स्टॉल करून यूज करता येते. त्यानंतर हे जे आयकॉन आहेत हे पण तुम्हाला प्रॉपरली अलाईन करायचे आहेत. आयकॉन इम्पोर्ट करून घ्यायची आणि टेक्स्टच्या बरोबर ते अलाईन करून घ्यायचे. त्याचबरोबर हे शेप आता हे राउंडेड वगैरे कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो डिझाईन क्रिएट करायची. जर काही डाऊट असला म्हणजे जर तुम्हाला डिझाईनमध्ये काही प्रॉब्लेम आला करता आली नाही तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पूर्ण मग समोर डिटेल त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. तर चला मग भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.